अहमदनगर न्यूज। जय भवानी, जय भवानी, भारत माता की जय श्रीराम। आज बलिबांना जगताप यांच्या या महाराष्ट्र केसरी क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र केसरीच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब, कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या स्वतःचे किंबहुना क्षेत्राकडे वेगळी ओळख निर्माण केली आणि स्वर्गीय मामासाहेब मोळांपासून ही परंपरा आतापर्यंत टिकवली की आपले भारत सरकारमधले मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळसाहेब, विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, क्रीडा मंत्री माननीय बर्डे साहेब। जय जय बजरंगबली, जय बजरंगबली। आपल्या 67व्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या किताबाच्या अंतिम लढतीसाठी आपण सगळेजण उत्सुक आहात। महेंद्र आणि पृथ्वीराजची अंतिम लढत आपल्याला सगळ्यांना बघायची आहे, परंतु गेले 4 दिवस या सगळ्या खेळाडूंनी, सगळ्या पैलवानांनी जवळजवळ प्रत्येकाने 4-4, 5-5 कुस्त्या केल्या। आजही महेंद्रची एक कुस्ती झाली, पृथ्वीराजची एक कुस्ती झाली आणि या दोघांना थोडा वेळ विश्रांती द्यावी म्हणून केवळ मध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत संवाद साधतोय। यानंतर अजितदादा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील आणि यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार हे काही क्षणामध्ये, काही मिनिटांमध्ये आपल्याला कळेल आणि म्हणून आपल्यामध्ये अधिक वेळ आम्ही घेणार नाही, परंतु या दोघांना पुरेशी अशी विश्रांती आपल्याला दिली पाहिजे। आणि माजी आमदार, प्रशासकीय अधिकारी, सर्व मंडळ, त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रावरती प्रेम करणारे सर्व कुस्ती प्रेमी, त्याचबरोबर पत्रकार। खरं तर भाषण करायची ही वेळ नाहीये, आपण सर्वजण अंतिम सामना बघण्यासाठी उत्सुक आहात, त्यामुळे जास्त बोलणं योग्य होणार नाही। परंतु महाराष्ट्र शासनाने आणि कुस्ती संघाने अहिल्यानगर जिल्ह्याला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। पण त्याचबरोबर आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आणि आपल्याला आपल्या बसलेल्या स्थानावरून सगळ्यांना कुस्ती पाहता देवींच्या जन्मभूमीमध्ये 29 जानेवारीपासून गेले 5 दिवस सुरू असलेल्या 67व्या वरिष्ठ गटामधील माती आणि गादी प्रकारातल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये जे सहभागी पैलवानांचं, सगळ्या माझ्या क्रीडा रसिकांचं, सगळ्या माझ्या मान्यवरांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देखील देतो। आज मुरलीधरांना मोहोळ आहेत, रामजी शिंदे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील, दत्ताजी भरणे, रामदासजी तडस, माऊली कटके, अनेक मान्यवर आहेत, अधिकारी वर्ग आहेत, आजी माझे आमदार आहेत, खासदार आहेत। एकंदरीतच आमच्या अरुण काका जगताप आणि संग्राम जगताप यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं त्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि माझ्या अहिल्यानगरच्या क्रीडा रसिकांनी, राज्यातल्या क्रीडा रसिकांनी त्याला चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे। मी बघत होतो महाराष्ट्र केसरी 2025 मोठी बक्षिसं दिली जाणार आहेत। प्रमुखाला महाराष्ट्र केसरीला थार मोटार, बोलेरो कार, तसंच 18 बुलेट, 20 स्प्लेंडर, 30 सोन्याच्या अंगठ्या अशा स्पर्धेत 500 बक्षिसं मला कुठं पाहायला मिळाली नव्हती।
पुढच्या वेळेस जे काही स्पर्धा घेणार आहेत त्यांनी या बक्षिसांचाही विचार करावा आणि मग नंतर स्पर्धा घ्यावी. कारण शेवटी हा पायंडा पडतो. आज खूप चांगले चांगले मल्ल इथं आलेले आहेत. बऱ्याच जणांनी बऱ्याच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मी एवढंच सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव, मी, दत्ताबाबा, आम्ही सगळेच जण मिळून, राधाकृष्ण विखे पाटील, सगळे मिळून इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही स्पर्धा असल्या, कुठलाही खेळ असेल तर त्याच्यामध्ये राज्य सरकार आर्थिक मदत करण्याच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीने आता विखे पाटलांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तोही निधी अहिल्यानगरच्या करता देण्याच्या करता हे महायुतीचं सरकार कटिबद्ध असेल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. आणि शेवटच्या कुस्तीचा डोळ्याचं पारणं फेडेल अशा प्रकारची कुस्ती निश्चितपणे गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये होईल. आपण सगळ्यांनी ती पाहावी. प्रचंड संख्येने आपण आला, अनेक पैलवान मंडळी आली, सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला आणि खरोखरच त्यामध्ये संग्राम, अरुण काका आणि त्यांचे बाकीचे सगळे सहकारी, मग आमचे सचिव संतोष भुजबळ असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, घेता येतील. परंतु सगळ्यांच्या मदत हा दिवाळकार गेले 5 दिवसाचा कार्यक्रम माझ्या राज्याच्या अनेक क्रीडा रसिकांनी पाहिला आणि तो सतत त्यांच्या लक्षात राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांची नजर घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उपस्थित आपल्या राज्याचे कार्यक्षम आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटने असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार, व्यासपीठावरती उपस्थित माननीय रामजी शिंदे साहेब, माननीय विखे साहेब, त्याला आपण अतिशय चालना द्यावी. या अहिल्यानगरनं अजिंक्य राहण्यासारखा सुपुतो दिला, जहीर खान सारखा एक चांगला क्रिकेटपटू दिला, यशवंत भोळके नावाने आपले हिंद केसरी दिला. अशा अनेक मान्य वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या क्रीडा क्षेत्रात लोकांना संधी दिली आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आमच्या अहिल्यानगरकरांची आपण मान्य करावी. आज या महाराष्ट्र केसरीमध्ये आता संग्रामभाई यांनी उल्लेख केला की महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2 वर्षापूर्वी आम्हाला घ्यायची होती पण ती मुरली अण्णांनी घेतली. पण आम्ही सुद्धा चांगली स्पर्धा केली. भैया स्पर्धा तुमच्या आधी यासाठी घेतली की आम्ही जी स्पर्धा केली त्याच्यापेक्षा अधिक चांगली स्पर्धा तुम्ही करावी आणि तुम्ही ते आज करून दाखवलं. म्हणून तुमचं मनापासून पुन्हा एकदा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मी म्हणालो तसं आजही या स्पर्धेच्या निमित्तानं राज्यातून अनेक मल्ल आले. आज आपण शिवराज या ठिकाणी पृथ्वीराज आणि महेंद्र अंतिम फेरीत खेळतायत, परंतु आज आमचा शिवराज राक्ष होता. आज या ठिकाणी साकेत यादव, माऊली जमदाडे, प्रकाश बनकर, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक, मुन्ना झुंजुकी असे असंख्य मल्ल
सर बसतो बसू राहिले. चालू राहू दे. बोल ना. चालू गावाने स्टेज खाली भाऊ. आता ना पहिले तुला चाललो मी तुला का ठेव वाढलं.
आपल्याला सगळ्यांना उत्सुकता होती आणि काही क्षणामध्ये ही उत्सुकता आपली संपलेली आहे. पैलवान महेंद्र गायकवाड आणि पैलवान पृथ्वीराज पवार यांच्यामध्ये झालेल्या महान सामन्यात पृथ्वीराज पवार यांनी झाशी मारत यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला आहे. पहिला